सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग. साता जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. मन तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव, मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. हो रात राणीच्या बहरावानी, दाट गंध तुझा नकळत जडला येड्या मनाला, सजनी छंद तुझा. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही, जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. परत एकदा शुभेच्छा. काय द्या. अरे फोन ठेव आता, ये लवकर पूजा करायची. बरोबर ए सत्या, मंजू, माया, ए सगळे काय करते तिकडं? ये लवकर इकडं. आली. माया, झालं का तुझं? आवरलं का? हो आले आले पेंटर. किती काय करताय? अगं किती वेळ झालं. आणि हे बघ, घाई केल्याशिवाय कुठलंही कार्य लवकर पार पडत नसतं. झाली का तुमची तयारी? माया, आज छान दिसतेस तू. थँक्यू. सगळ्यांना गुढीपाडव्याचे खूप खूप शुभेच्छा. अरे अरे भाऊ, शुभेच्छा शुभेच्छा. अरे वा 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 वा. अरे भाऊ, हा कुर्ता एकच नंबर दिसतोय. मम्मी साहेबांची चॉईस आहे, छानच असणार ना, त्यांनीच गिफ्ट केलाय. मम्मी खरंच? खोटं बोलेल का त्यो? आर्यन शूट होतंय. हा काय? सूट होतोय म्हणायचं त्यांना. हो थँक्यू. अरे वा, गुढीची तयारी झाली. का थांबलोय आपण? अरे अजून सगळे यायचेत. सत्य, मंजू आलेले नाहीत अजून. आणि आमच्या घरात सत्य आणि मंजूच्या हातानेच गुढी उभी करतो. म्हणजे दरवर्षी सत्यादादा आणि मंजू मॅडमच गुढी उभारता का? काय झालं? मी काही चुकीचा प्रश्न विचारला का? नाही नाही नाही, त्याचं काय आहे ना, मंजू वहिनी 3 वर्ष ट्रेनिंगला गेल्या होत्या. मग ती 3 वर्ष सोडली तर दरवर्षी सत्यदादा आणि मंजू वहिनी मिळून गुढी उभा करायचे. आणि आता 3 वर्षानंतर सुद्धा तेच उभारणार आहेत. पण का? सॉरी, मला चुकीचं नका समजू, पण दरवर्षी एकाच मुलाच्या हाती गुढी उभारणं हे चुकीचं नाही वाटत का? नाही, आय मीन एका मुलाला मान देऊन दुसऱ्या मुलावर आपण अन्याय करतोय असं नाही वाटत का तुम्हाला? अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. नाही म्हणजे दरवर्षी थोरलेच उभारतात बघा गुढी घरात. कधीतरी धाकट्यांना पण मान मिळायला पाहिजे ना.
हा बरोबर आहे. धाकट्याला पण मान मिळालाच पाहिजे. अरे कसला मान घेऊन बसलाय तुम्ही आणि काय हा माया, दरवर्षी आपण सत्य आणि मंजूच्या हातूनच गुढी उभी करतो ना मग. आणि आर्यन बाळा, आज सणासुदीच्या दिवशी आमच्या घरात काय भांडण लावायचा विचार आहे का काय तुझा? नाही नाही, चुकीचं नका समजू. कसं आहे, वडील मंत्री आहे, लहानपणापासून तेच शिकवण राहिली आहे की कुठे भेदभाव नको व्हायला. हा बरोबर आहे. मला पण भेदभाव नाही आवडत आणि नका त्या गोष्टीला जवळ करायला अजिबात आवडत नाही मला. हा ओ पेंटर, त्या नेबऱ्याच्या हातनं माझ्या घरची गुढी अजिबात उभारायची नाही सांगून ठेवते तुम्हाला. माया, बाहेरच्या माणसांसमोर घरची शोभा का करतेस? गप्प बस. ओ पेंटर. भाऊ क्या की तुम्ही गुढी उभारायला? हा अहो नाही नाही, अहो तो दादा वहिनींचा मान आहे, मी नाही तर घेऊ शकत. युवराज JPG, काही नाही बोलणार सत्य दादा तुम्हाला. तू आणि सपनी दोघ जण मिळून उभारा गुढी. हा हे जय द्या. ऐक की, आपण बरं की गुढी हे काय हरकत आहे? आपल्याला बी या घरात काही मान आहे का नाही? आणि दरवर्षी काय थोडल्याने जो गुढी उभारायच्या असतो लिहून ठेवलं होतं वा. नाही, कुठं लिहून ठेवलं नसलं तरी सुद्धा जे चालत आलं ना तसंच होणार. आणि मानपान वगैरे मी काय असलं मानत नाही. हा पण मी मानते, मी पण या घरची सून आहे. आता इतकी वर्ष सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंय, मला पण सुनेचा मान मिळायला हवा का नाही? ओ सून हा अगं माझा कंजी पेडा, सर्वांची सून. आजवर कधी सून म्हणून कधी जबाबदारी घेतल्यात का? एक तरी घेतली का कधी? घेतली की ते 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 ताई दो तम तहा झाली का बाराखडी? शहाणपणा. करू नकोस. काय नाही, दादा वहिनीच उभारतील गुढी, संपला विषय. हे जय दे, ऐक की कर तरी बायकोच ऐकायचं असतं रे. ऐकते काय? नेहमी ऐकतो, या कारणे ऐकतो, या कारणे सोडून देतो. दात काढायला काय झालंय? उग शहाणपणा. गुढी पाडव्याच्या दिवशी कशाला भांडण करतोय रे माझ्याशी? तू भांडतेस माझ्याशी, मी भांडलो का तुझ्याशी? काय करता? मी भांडता माझं डोकं जाऊ नको सपने तो. माझ्या डोक्यात जाऊ नको. कशाला डोकं चालवतोय? तू चिडती कशाला माझ्यावर? चिडती कशाला?